या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणारं नाही। त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे, एक प्रकारे मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे। त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे।